अशा पद्धतीने लोणच्याची रेसिपी बनवली ना तुम्ही, तुमची सुद्धा लोणच्याची रेसिपी एका ट्रायमध्ये परफेक्ट होईल. चला बघूया कसं बनवायचं मिरचीचं लोणचं. आता इथे मी हे सगळं प्रमाण जे टाकलेलं आहे कढईमध्ये ते मी सगळं 1 टीस्पून घातलेलं आहे. तर धने घातलेले आहेत, जिरे घातलेले आहेत, काळी मोहरी घातलेली आहे, मेथी दाणा घेतलेला आहे, बडीशेप घेतलेले आहे आणि यामध्ये घेतलेले आहे पिवळी मोहरी. आता हे सगळे मसाले कोरडेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता हे सगळे मसाले लो फ्लेमवर 1-2 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. गॅस बिलकुल पण फास्ट नाही करायचा आहे. सगळं आपल्याला लो फ्लेमवरच छान वास येईपर्यंत भाजायचं आहे. इथे बघू शकता आपले मसाले छान असे भाजले गेलेले आहेत आणि भाजताना आपल्याला छान मसाल्यांचा वास येतो. तर इथे आपले मसाले भाजले आहेत म्हणून आपल्याला ह्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून वाटून घ्यायचं आहे. पावडर होईपर्यंत आपल्याला याला वाटायचं आहे. तर इथे बघू शकता आपली ही जी मसाल्याची पावडर आहे ती रेडी आहे. आता इथे मी कमी तिखटवाल्या मिरच्या 200 ग्राम घेतलेल्या आहेत आणि जास्त तिखटवाल्या मिरच्या मी इथे 10 ते 12 घेतलेल्या आहेत. तर इथे आम्ही पोपटी मिरच्या वापरलेल्या आहेत त्या आपल्याला चॉपिंग ग्राइंडरमध्ये ॲड करून चॉप करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर याला बारीक बारीक कापलं तरीसुद्धा चालेल. तर इथे मी सगळं घातलेलं आहे आणि आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी एकदम पण बारीक नाही ग्राइंड केलेलं आहे, थोडंसंच केलेलं आहे. जेवढ्या मला आकाराच्या मिरच्या हव्या तेवढंच केलेलं आहे. इथे मी थोडं थोडं करून प्रमाणात सगळ्या मिरच्या करून घेतलेल्या आहेत. ह्या बघू शकता एवढा मी आकार ठेवलेला आहे मिरच्यांचा. त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला सगळ्या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत. मिरच्या सगळ्या काढल्यानंतर आपण ह्यामध्ये घालूया मसाला. तर जो आपण मसाला वाटलेला होता तो मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे. त्याआधी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा कप एवढा तेल गरम करून घेतलेला आहे. तेल चांगला कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस फ्लेम बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 छोटा चमचा हळद आणि 1 पिंच एवढा आपल्याला हिंग घालायचा आहे. जेव्हा गॅस फ्लेम बंद करायचा आहे आणि तेव्हाच आपल्याला हे सगळं घालायचं आहे, कारण की काय होईल ना तर हळद करपून जाईल. आणि तेल हलकं थंड होऊन द्यायचं आहे, एकदम कडकडीत गरम नाही घालायचं आहे. थोडंसं थंड झालं, कोमट झालं की आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तोपर्यंत आपण मसाला मिक्स करून घेऊया. जो आपण वाटलेला मसाला होता तो आपण यामध्ये ॲड केलेला आहे. 1/2 टीस्पून मी इथे रेड चिली पावडर ॲड केलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिरच्यांना कोट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे. जेवढा मसाला तुम्ही छान मिक्स कराल ना तेवढाच तो मसाला मिरच्यांमध्ये मुरेल. तर इथे छान असा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावरती तेल जो आपण थंड करत ठेवलेला होता तो आपण घालून घेऊया. तर इथे हा तेल चांगला कोमट झालेला आहे तेव्हाच आपल्याला हा तेल ॲड करायचा आहे. गरम तेल नका घालू. तर हा तेल आपण इथे ॲड करून घेऊया. तर अर्धा कप एवढा तेल पुरेसा होतो. तुम्हाला जर जास्त तेल हवा असेल तर थोडंसं 2 ते 3 चमचे तुम्ही तेल यामध्ये वाढवू शकता. तर इथे अर्धा कप एवढा मी तेल घातलेला आहे. तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इतका टेम्पटिंग हा लोणचा दिसतोय ना. तुम्ही हा लोणचा डाळ भात चपातीसोबत या थेपल्यांसोबत खाल्लात तरीसुद्धा चालेल. तर हा लोणचा चांगला असा टिकतो वर्षभर. फक्त याला पाण्याचा हात नाही लावून द्यायचा आहे. जर तुम्ही पाण्याचा काहीही वापर झाला तर लोणचा लगेच खराब होतो. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.